आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे उडदाच्या डाळीचं घुट्ट किंवा उडदाच्या डाळीची आमटी। अगदी झणझणीत मस्त अशी आमटी होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। नमस्कार, मी मोहिनी तात व सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। उडदाचं घुट्ट करण्यासाठी इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे। साधारण 150 ग्रॅम अशी किंवा 1 वाटी अशी डाळ ही आहे। तुम्ही हवं तर सालीची उडदाची डाळ सुद्धा वापरू शकता। आता ही डाळ आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची। तिथे मी कुकरच घेतलेला आहे आणि त्यातच आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत। पूर्णपणे त्याच्यावर जे पावडरचं कोटिंग असतं ते जाईपर्यंत डाळ स्वच्छ धुवून घ्या। तुमच्याकडे जर उडदाची अख्खी डाळ असेल तर तुम्ही थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा वापरू शकता। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ ही डाळ अशी धुवून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आता मी पाणी घालून घेते। तर 1 वाटी डाळीसाठी साधारण 2 वाटी आपण पाणी घालून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये आता डाळ शिजतानाच आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो घालून घ्यायचा आणि कुकरचं झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। डाळ व्यवस्थित छान गाळ शिजेपर्यंत शिजवून घ्या। इथं ही डाळ शिजेपर्यंत आपण एक वाटण करून घेऊ। तर वाटण करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेऊन मी त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, एक छोटा अद्रकचा तुकडा, सुक्या खोबऱ्याचे 8-10 काप आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ते सगळं आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। तुम्ही मिरचीचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। आता ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि लागेल तसं पाणी घालून ह्याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे किंवा त्याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथं असं मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर ही जी डाळ आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपण चमच्याने अशी बारीक करून घ्यायची। तुम्ही हवं तर रवीने सुद्धा ही डाळ घोटून घेऊ शकता। आणि तुम्हाला इथं उडदाच्या डाळीचं घुट्ट किंवा ही आमटी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्या। तिथं मी साधारण 1 ते 1.5 ग्लास असं पाणी घातलेलं आहे। हे उडदाचं घुट्ट आपण भाकरी आणि चपाती दोन्ही सोबत खाणार आहोत। त्यासाठी थोडंसं सरबरीत ठेवायचं, खूप जास्त पातळी नाही करायचं। तर इथं अशी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी मी डाळीची करून घेतलेली आहे। त्यानंतर ह्याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये आपण तेल गरम करून घ्यायचे। तर मी साधारण 3 ते 4 चमचे असं तेल गरम करून घेते आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण सगळ्यात पहिलं मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान फुलल्याच्या नंतर यामध्ये मी आता घालते आहे थोडासा कढीपत्ता। त्याचबरोबर ह्यामध्ये मी आता पाव चमचा अशी हिंग घालून घेतलेली आहे आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे हिरवं वाटण, ते वाटण आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं। ते संपूर्ण वाटण मी वापरणार आहे। संपूर्ण वाटण घालून घेतल्याच्या नंतर त्याला छान तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घ्यायचं आहे 8 ते 10 मिनिटांसाठी। त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा अशी हळद घालून घेते आहे आणि हळद घातल्याच्या नंतर परत एकदा आपण हे छान एकत्र करून घ्यायचं आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घेऊयात। इथं असा मसाला छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली उडदाची डाळ घालून घ्यायची। कुकरमध्ये सुद्धा मी पाऊण वाटी असं पाणी घालून घेतलं आणि ते पाणी आता ह्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित ही डाळ किंवा ही उडदाचं घुट्ट आपण शिजवून घ्यायचं आहे। त्याला छान उकळी आणायची। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। तिथे मी साधारण 1 ते 1.5 चमचा असं मीठ घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून दणकून अशी ही आमटी उकळून घ्या। म्हणजे जे काय मसाल्याचे फ्लेवर्स असतील ते छान उतरतात ह्या आमटीमध्ये। त्याचबरोबर हिरव्या मसाल्याची खूप मस्त अशी चव येते आमटीला। ही आमटी तुम्ही भाकरी किंवा चपाती संगती खाऊ शकता। खूप छान मस्त चवीला अशी आमटी लागते। आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला। पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल तर सबस्क्राइब करून घ्या चॅनलला। पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह। थँक्यू।